नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. आज या ठिकाणी ताकारी आवर्तन जे आहे ते सुरू करण्यासाठी आम्ही सर्व वांगी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आलो होतो. विषय एवढा गंभीर आहे. आता आमची या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी चर्चा झाली. प्रज्ञा पाटील मॅडम यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक आवर्तन सोडण्याच्या अगोदर आपल्याला अशा प्रकारचे फॉर्म भरून द्यावे लागतात. किती मोठी शोकांतिका आहे की गेले 20 वर्ष विविध आवर्तनं झाली, 20 वर्ष आमच्या शेतापर्यंत पाणी आलं, पण अशा स्वरूपाचा मागणी फॉर्म कधी लागतो हे सामान्य शेतकऱ्यांना माहीत नाही. काही मोजक्या हुशार लोकांना माहीत असेल, परंतु त्यांनी ते कधी कोणाला सांगितलं नाही. वास्तविक आज जेव्हा आम्ही या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी, पाणी सुरू करण्यासाठी, वितरिका सुरू करण्यासाठी, आवर्तन सुरू करण्यासाठी या ठिकाणी आलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यासाठी पाणी मागणी हा फॉर्म भरून द्यावा लागतो आणि पाणी मागणी फॉर्म झाल्याशिवाय आवर्तन सुरू करता येत नाही. आज स्वतः मॅडमनी सांगितलं की 19 तारखेला त्यांनी स्वतः वरिष्ठांना पत्र पाठवले की 1 डिसेंबरपासून आवर्तन सुरू करा. परंतु आज शेतांची एवढी वाईट अवस्था आहे, पिकांची एवढी वाईट अवस्था आहे की पाण्याअभावी पिकं वाळून चाललेली आहेत. मला वाटतं हा लाल फितीतील कारभार हा अतिशय धोकादायक असून शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. आज इथल्या कार्यालयाने प्रत्येक ग्रामपंचायतीला या संदर्भात पाणी मागणी फॉर्म भरून द्या असं कळलं असताना इथल्या ग्रामपंचायतीने त्याची दखल न घेतल्यामुळे याला सर्वस्वी सरपंच, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य जबाबदार आहेत का असाही प्रश्न माझ्या मनात आहे. गेले 15-20 दिवसापासून, महिनाभरापासून हे कार्यालय ग्रामपंचायतीच्या मागे लागलं आहे की अशा स्वरूपाचे पाणी मागणी फॉर्म भरून घेतल्याशिवाय पाणी सोडणार नाही अशी कल्पना असतानाही ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामपंचायत सरपंच असतील, हे जाणून बुजून शेतकऱ्यांचं नुकसान करतायत का असा प्रश्न आमच्या मनात पडलेला आहे. आज या ठिकाणी आलो, परंतु लाल फितीतील कारभार काय असतो पुनश्च अनुभवलं. अल्टिमेटली शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, रिलीफ मिळाली पाहिजे, त्यांची पिकं जगली पाहिजे, यासाठी हे ताकारी आवर्तन आहे. परंतु अजूनही ताकारी आवर्तन सुरू करण्यासाठी 11 दिवस लागणार आहेत. अजून त्याचीही त्या स्वरूपाची फक्त मागणी केलेली आहे, त्या स्वरूपाचा प्रतिसाद अजून वरिष्ठांकडून मिळाला नाही. मला वाटतं ही बाब गंभीर्याने घेण्यासारखी आहे. शेतकऱ्यांसाठी जागृत झालं पाहिजे. आगामी काळात आम्ही या संदर्भात शेतकऱ्यांची एक समिती गठीत करणार आहे. कारण की या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं ज्याची मागणी त्याच वितरिकेला पाणी देणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या वितरिकेवरती जे शेतकरी आहेत त्यांनी पाणी मागणी अर्ज केले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला पाणी मिळावं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही अर्ज करणार नाही तुम्हाला पाणी मिळणार नाही. असा एक नवीन प्रकारचा अजेंडा, संकल्प जो जुना आहे तो आता मला माहीत पडला. शेतकऱ्यांनी याच्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. आपण किती अंधारात होतो. वर्षानुवर्ष आपली पाणीपट्टी कपात कारखाना करत होता. आज यांनी सांगितलं फक्त 3 कारखाने सोडले तर इतर कारखाने यामध्ये पाणीपट्टी देत नाही. प्रामुख्याने क्रांती कारखाना असेल, सोनेरा कारखाना असेल, हे प्रामुख्याने पाणीपट्टी या ठिकाणी देत आहेत. पण इतर कारखान्याचा उल्लेख केला, म्हणजे त्यांनी उदगीरी कारखान्याचा या ठिकाणी उल्लेख केला की त्यांनी सांगितलं की पाणीपट्टी आम्ही देणार नाही, आम्ही ते पैसे, पाणीपट्टी कपात केलेले पैसे शेतकऱ्यांना देऊ, अशा स्वरूपाची माहिती मला या कार्यालयातून आज मिळाली. याचा अर्थ काही कारखाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत का? आपल्याकडे इतर कारखान्याची ऊसतोड होते, त्यांच्याकडून त्यांनी पाणीपट्टी वसूल करणं क्रमप्राप्त आहे, परंतु ते करत नाही. याचा अर्थ या कार्याचा ढिसाळपणा दिसून येतो आणि जे शेतकरी देत नाहीत त्याच्यामुळे जे देणारे शेतकरी आहेत पाणीपट्टी त्यांचंही नुकसान होतं आहे. मला वाटतं या ठिकाणी असा एक विषय निघाला, जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांच्या मोठ्या बागायती आहेत, मोठं ऊसाचं क्षेत्र आहे, तेही पाणीपट्टी भरत नाही. याचाही फटका सामान्य गरीब शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळे मी आज सगळ्यांना विनंती करतो, अशा स्वरूपाचा फॉर्म वांगीचं कार्यालय आहे पाटबंधाऱ्यांचं, इथं उपलब्ध आहे. तुम्ही हा फॉर्म भरून द्या तरच पाणी सुटेल. हे सगळं जरी हास्यास्पद असेल आणि मी बोलतोय याच्यावरती विश्वास नसेल, पण आता जे बैठक झाली त्यामधली ही खरी शोकांतिका आहे. हा फॉर्म म्हणजे लाल फितीतील कारभार आहे, पण तो करण्यापासून पर्याय नाही. आगामी काळात शेतकऱ्यांची दखल घ्यावी. ताकारी कालव्यासंदर्भात लवकरच आम्ही एक समितीचं गठन करतोय. दरवर्षी ही अडचण येणार आहे. अधिकारी बदलला तर तो अधिकारी कायद्याने चालतो. यापूर्वीचे अधिकारी कदाचित सहकार्य करत असतील, डवरी साहेबांचं नाव घेतलं, ते कायम सहकार्य करायचं, पण या ज्या नवीन मॅडम आलेत त्या म्हणतात आम्ही कायद्याप्रमाणे चालतो. मला वाटतं कायदा पाळला पाहिजे, आपण शेतकऱ्यांनी हे भरलं पाहिजे. पण शोकांतिका आहे, अशा प्रकारचं आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं. सर्वांनी जागृत होण्याची गरज आहे, एकत्र येण्याची गरज आहे.
संघटित होण्याची गरज आहे. आगामी या संदर्भात ताकारी जो आपला हा प्रकल्प आहे त्या संदर्भात आपण एकत्र येऊन यासाठी एक समिती शेतकऱ्यांची गठीत करून सगळ्यांचे फॉर्म भरून जास्तीत जास्त लोकांनी इकडं कधीतरी आलं पाहिजे. 1000, 2000, 3000 शेतकऱ्याच्या वतीने इकडून धडकतील आणि आम्हाला पाण्याची गरज आहे, आमच्याकडून फॉर्म भरून घ्या, तरच हे कदाचित पाणी सोडतील. भविष्यात तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय जरी तुमच्या हक्काचं पाणी आहे ते मिळणार नाही. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.